उपनगर सेक्रेटरी समीर सावंत, त्याचप्रमाणे ठाणे विभागाचे प्रतिनिधी सेक्रेटरी समीर पेंढारे यांना मी सर्वांना विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर मुंबई कार्याध्यक्ष श्री अरुण पाटील यांनीही इथे मंचकावर यायचं आहे. तसेच मिथुन सरदाळ आणि थोड्याच वेळात डेव्हिड फर्नांडिस यांचंही इथे आगमन होईल. आणि दहीहंडी समन्वय समितीचे न्यायालयीन विभाग आपण म्हणता येईल प्रामुख्याने, त्या न्यायालयीन विभागाची धुरा सांभाळणारे आमचे सर्वांचे परिचित अभिषेक सुर्वे यांनाही इथे मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे दहीहंडी समन्वय समितीचे खजिनदार उपेन लिंबाचिया, आपण कुठे असाल तर त्वरित मंचकावर यायचं आहे. पुन्हा एक बार नम्र विनंती आहे की जे मागे खेळाडू बसलेले आहेत किंवा प्रतिनिधी बसलेले आहेत त्यांनी आपण जर पुढे आलात तर बरं होईल, कारण अजूनही आपली बरीचशी मंडळी यायची बाकी आहे, तर त्यांना मागे बसता येईल. धन्यवाद. तर मित्र हो, पुन्हा एक बार सर्वांचे मनपूर्वक जाहीर स्वागत. दहीहंडी समन्वय समिती आपल्या सर्वांना परिचित अशी ही सर्व मंडळी, ही मंडळी जरी इथे आज पदाधिकारी म्हणून व्यासपीठावर जरी बसलेले असतील तरी प्रत्येकजण हा मूळता खेळाडू आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यापेक्षा कोणी वेगळे आहोत असा कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. इथे बसलेले व्यासपीठावरील सर्व हे प्रथम खेळाडू आहेत आणि नंतर या दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी आहेत. हे सांगण्याचं कारण एवढंच की दहीहंडी समन्वय समिती तत्पूर्वी तुम्हाला आजच्या ह्या मीटिंगचे काही मुद्दे आहेत जे आपल्याला प्रत्येक इथे मान्यवर येऊन, आपल्याला जाणकार व्यक्ती आहेत ते येऊन तुम्हाला इथे माहिती देतील. त्याची थोडीशी माहिती देतो. दहीहंडी हा सण आपल्याला सांगायला नको, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये दहीहंडीचं हे व्यापक स्वरूप आणि त्यानिमित्ताने त्या व्यापक स्वरूपाला कुठेतरी एक अजून व्यापक स्वरूप म्हणून न्यायालयीन थोडीशी गालबोट कुठेतरी लागलेला आहे. आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट मी त्या पॉझिटिव्ह म्हणेन त्यासाठी की त्या निमित्ताने का होईना आज आपण इथे हजारोच्या संख्येने आपण इथे एकत्र येऊ शकलो असतो. अदरवाईज आपली फक्त भेट एखाद्या दहीहंडी खाली व्हायची. असू दे, आजच्या या सभेचे एक 5-6 पैलू असतील. त्यापैकी महिला दहीहंडी, एक सूचना आहे निरंजन आणि अजय बारी यांनाही इथे विनंती करतो की आपण इकडे स्टेजवर यायचं आहे. तर ह्या मीटिंगचे आपण एक 5 ते 6 पैलू आपल्याला पाडता येतील. त्यापैकी प्रथम महिला दहीहंडी या संदर्भामध्ये आपल्याला पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या गीता झगडे ह्या त्यांचा जो आत्तापर्यंत जो अनुभव आहे महिला दहीहंडी आणि शासकीय बाब जे काही कोर्ट कचेरी न्यायालयीन ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल त्या तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा काही गोष्टी सांगतील. त्यानंतर सर्वांच्या मनातला प्रश्न आहे की दरवर्षी दहीहंडी मोठ्या प्रमाणात आपण उत्साहाने साजरी करतो, पण त्यामध्ये आयोजक आणि खेळाडू
हे दोघं नेहमी आपण कुत्रा मांजर किंवा असं म्हणतो ना की थोडंसं असतं कुठेतरी, पण ह्या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपण थोडंसं स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या समन्वय समितीचे सेक्रेटरी कमलेश भोईर, आयोजक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि कबड्डीचे नुकताच काही आमच्याकडे माहिती आलेली आहे इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये, त्याबद्दल आपल्याला कमलेश भोईर थोडंसं मार्गदर्शन करतील. त्यानंतर समन्वय समितीचे अध्यक्ष श्री बाळा पडेलकर हे संपूर्ण प्रत्येकाच्या मनामध्ये आज एक प्रश्न आहे की दहीहंडी समन्वय समितीचं अस्तित्व काय आहे आणि दहीहंडी समन्वय समिती करते काय, हा जो प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे, त्या प्रश्नाला तुम्हाला आणि समन्वय समितीची कार्यपद्धती आणि आतापर्यंत समन्वय समितीने काय केलं याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती सांगतील श्री बाळा पडेलकर. त्यानंतर समन्वय समितीच्या न्यायालयीन भाग जो आहे, आताच मागाशी जाहीर केल्याप्रमाणे जो न्यायालयीन भाग आहे, गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण वैयक्तिकरित्या कधी न्यायालयाची आपण पायरी चढलो नसेल, पण दहीहंडी समन्वयच्या निमित्ताने आपल्याला तिकडे जावं लागलं आणि ती बाजू सांभाळणारे आपले अभिषेक सुर्वे हे आत्तापर्यंतच्या न्यायालयीन स्थिती काय आहे, दहीहंडी समन्वय समिती, दहीहंडी उत्सव आणि सण या बाबतीमध्ये न्यायालयीन स्थिती कशी आहे त्याचं तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि अर्थातच त्यानंतर आजच्या एकंदरीत न्यायालयीन स्थिती आणि शासनाची भूमिका या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता मुंबई शहर भाजपाचे अध्यक्ष तसेच आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांचीही इथे थोड्याच वेळात उपस्थिती होईल आणि ते आपल्या सर्वांच्या मनातील जो एक प्रश्न आहे की ह्या वर्षीचा 2016चा सण कसा साजरा होईल शासनाच्या भूमिकेतून, तेही आपल्याला इथे मार्गदर्शन करतील. आपण आता आपल्या या मान्यवरांच्या मार्गदर्शनपर सभेला सुरुवात करूया. माझगाव ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रशिक्षक अरुण पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी या सभेला या एकंदरीत दहीहंडी आणि ह्या वर्षीचा सण याबाबत त्यांनी मार्गदर्शन करावे. श्री अरुण पाटील. हॅलो हॅलो, आवाज येतोय बरोबर सगळ्यांना? येतो बरोबर. व्यासपीठावर उपस्थित दहीहंडी समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी तसेच माझ्या समोर बसलेले सगळे बाळगोपाळ बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की गेली 2 वर्ष आपल्या या सणावर, दहीहंडी या सणावर काही अशा काही व्यक्ती आहेत किंवा काही असे संस्था आहेत की आपला हा सण हा संपवण्याच्या मार्गावर आहेत. तर अशा संस्थांना मी सांगू इच्छितो की मागील 25 ते 26 वर्षापूर्वी तेव्हाही हा सण साजरा होत होता. तेव्हाही असेच 3-4 थर लागायचे, 5 थर लागायचे आणि तेव्हा देखील बरेच ॲक्सिडेंट व्हायचे, बरेच गोविंदा इंजर्ड होत होते. किती तर हार्डली 3ऱ्या-4थ्या थरावरून पडून सुद्धा त्यांचा ॲक्सिडेंट होता आणि तो ॲक्सिडेंटचा रेशो खूप मोठ्या प्रमाणात होता. पण त्यानंतर जेव्हा ह्या दहीहंडीच्या सणामध्ये जेव्हा हा सण आपण आधी उत्साहाने साजरा करतोय, मोठ्या प्रमाणात साजरा करतोय, त्याच्यासाठी प्रॅक्टिस चालू झाली. आज जवळजवळ
90 to 95% मंडळं ही चांगल्या प्रकारे सराव करून आपलं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. एक एक दीड दीड दोन दोन महिने ती लोक सराव करत आहेत. आणि जे काही 25 वर्षापूर्वी जे काही 4 थर 5 थर जे लागायचे त्याची आज एवढी चांगली प्रगती झालेली आहे की आज आपल्या मुंबई ठाणे वाशी या भागामध्ये 5-6 नव्हे तर 8-8 9-9 थर लावणारे बरेचसे मंडळ तयार झालेले आहेत. तर ह्याचं कारण काय तर ही मंडळं आता एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रोफेशनली झालेले आहेत की आपल्या मंडळाचं नाव कसं मोठं होईल, आपल्या मुलांना चांगली प्रॅक्टिस कशी मिळेल आणि हा सण कसा चांगल्या प्रकारे साजरा करू विदाऊट एनी इंजरी, म्हणजे अपघात न होता. आणि खरोखर तो जो रेशो होता 25 वर्षापूर्वीचा तो आता खूप प्रमाणात कमी झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. इंजरी जे काय अपघात होत आहेत ते आम्ही पाहिले. आमच्या दहीहंडी समन्वय समितीचे बरेचसे पदाधिकारी दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल्समध्ये जाऊन त्या जे कोण इंजर्ड आहेत मुलं त्यांच्याशी बोललेले आहेत, त्यांच्या पालकांशी बोललेले आहेत, त्यांच्या रिलेटिव्हशी बोललेले आहेत. तर बराच वेळा असा अनुभव आला आमच्या या पदाधिकाऱ्यांना की जी मुलं इंजर्ड झालेली आहेत ती कोण झालीत इंजर्ड तर बाबा दहीहंडीच्या दिवशी एक 10-15 मुलं आपल्या बिल्डिंगमधली जमवायची, आपल्या बिल्डिंगच्या समोर एक रशी बांधायची आणि तिथे थर लावायचे. ते पण किती हार्डली 2-3-4 थर लावायचे आणि तिथे दिवसभर मजा करायची. आता ते कशा अवस्थेत असतात, कशा प्रकारे लावतात याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर अशी जी बरीच मुलं आहेत त्यांना आपण मंडळ पण नाही म्हणता येणार, गोविंदा पथक पण नाही म्हणता येणार, पण अशी त्या दिवशी अगदी हौशेने उतरतात सण साजरा करायला. आणि हार्डली 2ऱ्या-3ऱ्या थरावरून पडलेली मुलं आम्हाला तिथे अनुभवली आमच्या पदाधिकाऱ्यांनी. तर मला हे ज्या काही संस्था आहेत जे आपलं हे सण अगदी बंद करायच्या मार्गावर पडलेले आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो की आज बरीच मंडळं चांगल्या प्रकारे सराव करून हा उत्सव साजरा करत आहेत. आणि ह्याच्यामध्ये आज पूर्वी तर हार्डली 5-6 थर वगैरे लागायचे, पण आज बरीच मंडळं अशी आहेत की ते 7 थर अगदी व्यवस्थित लावतात, उतरतात. 8 थर तर विचारूच नका, एवढी मंडळं झाली आहेत की ते अगदी चांगल्या प्रकारे लावून उतरत आहेत. त्याचबरोबर आज 9 थर लावणारी सुद्धा बरीच मंडळं आहेत आणि 9 थर लावून उतरून दाखवणारे सुद्धा मंडळ आहेत. तर हे कशामुळे झालं तर आज ही मुलं आज हे बाळगोपाळ चांगल्या प्रकारे आज मेहनत घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे सराव करून आपले प्रात्यक्षिक दाखवतात, आपला हा उत्सव अतिशय चांगल्या प्रमाणात साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांचं खच्चीकरण करताय. एका बाजूने शासन म्हणते, एका बाजूने सरकार म्हणते की आपण ह्या खेळाला ह्या सणाला आपण खेळाचा दर्जा देऊया. आता खेळाचा दर्जा दिला की खेळामध्ये कॉम्पिटिशन आलंच, कारण खेळ हा तिथल्या तिथे राहत नाही. तर एखादा मंडळ असणार की एखाद्या मंडळाने जर 5 थर लावले तर तो नक्कीच विचार करणार की यार आपले पुढच्या वर्षी कसे 6 थर लागतील, कसे 7 थर लागतील, कसे 8 थर लागतील ह्याचाच विचार करणार. आणि तशी ते लोक चांगल्या प्रकारे सराव करून ती लोक आपले प्रात्यक्षिक दाखवत आहेत. तर अशा टायमाला जर तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायच्या ऐवजी तुम्ही त्यांचं खच्चीकरण करताय, तुम्ही पुन्हा त्या 20 थरावरती हंडी आणताय, 18 वर्षाच्या मुलाला तुम्ही वर चढायचा परवानगी देताय. तर मला तर वाटतं की हे जर नियम लागू केले तर पूर्वी जे ॲक्सिडेंट होत होते ना 25-26 वर्षापूर्वी असंच होतं. पूर्वी हार्डली 20 फुटापर्यंतच हंडी असायची आणि हार्डली 3-4च थर लागायचे. मस्त कोणी वाटेल तसं कोण कुठेही चढायचं, आपट धोपट व्हायची. पुन्हा तीच प्रथा पुन्हा चालू होईल आणि पुन्हा त्या ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्ती वाढेल. तर मला हे जे कोण ह्या संस्था ज्या आहेत
हे जे कोण कारस्थान करतायत त्यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही ह्या दिवशी तुम्ही स्वतः उत्सवामध्ये सामील व्हा आणि ज्या प्रकारे ही मुलं मुली ह्या सणाचा आनंद घेत आहेत ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहा. आज जेव्हा हे जे मुलं थर लावतायत, उत्सव साजरा करतायत, ह्यांच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होतो जो त्यांच्या पुढच्या आयुष्याला खूप उपयोगी पडतो. तर ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. आज नुसतंच तुम्ही ह्या हिंदू धर्माच्या सणावरच का तुम्ही घसरलात, मला हेच काय कळत नाहीये. आज इतर धर्माचे असे जे सण आहेत जे अक्षरशः भगवत नाही, अक्षरशः डोळ्यांनी बघवत नाही, असे सण साजरे होत आहेत, पण त्यांच्याबद्दल कोणीही उच्चारायला तयार नाही आहे. तर का? तर आपण हिंदू धर्म आपले जे लोक आहेत हे शांत स्वभावाचे आहेत, समजूतदार आहेत, समजदार आहेत, म्हणूनच तुम्ही आमच्याच मागे लागणार का? तर कृपया असा गैरसमज करून घेऊ नका. ही जी शांतता आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे. हा जर आपला हिंदू धर्माचा माणूस जर उठला, आवाज करायला लागला, तर मात्र तो कोणालाही ऐकणार नाही. याची जबाबदारी घ्या, तुम्ही खबरदारी घ्या. बाकी आता 1-1.5 महिन्यानंतर आपला सण साजरा आपल्याला करायचंच आहे आणि पुन्हा तो अगदी जोरात साजरा करायचा आहे. तर मी सर्व गोविंदा पथकाच्या खेळाडूंना एवढीच नम्र विनंती करेल की जशी तुम्ही दरवर्षी प्रॅक्टिस करताय आणि दरवर्षी जशी तुम्ही प्रगती करताय तशीच प्रगती तुमची झाली पाहिजे, तशीच तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि ह्या वर्षी सुद्धा आपण त्याच जोराने त्याच उत्साहाने आपण हा सण साजरा करणार आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. इथे आपल्यामध्ये उपस्थित जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे डेव्हिड फर्नांडिस, आपण दहीहंडी समन्वय समितीच्या उपनगरातले कार्याध्यक्ष आहात, आपण पण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर महिला दहीहंडी या विषयावर बोलण्याकरता इथे येत आहेत पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या संचालिका सौ गीता झगडे आणि दहीहंडी समन्वय समितीच्या महिला सेक्रेटरी सौ गीता झगडे. व्यासपीठावरती स्थानापन्न दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय बाळा पडेलकर सर, दहीहंडी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष श्री अरुण पाटील सर, तसेच माझगाव ताडवाडीचे प्रशिक्षक देखील ते आहेत. त्याचप्रमाणे जय जवान क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक संदीप ढवळे, समन्वय समितीचे सेक्रेटरी उमरखाडी क्रीडा मंडळाचे श्री कमलेशजी भोईर, समन्वय समितीचे सेक्रेटरी श्री समीर सावंत आणि ठाण्याचे प्रतिनिधित्व जे समन्वय समितीच्या माध्यमातून करतात त्या आयोजक समितीचे प्रतिनिधी व सर्व बंधू व भगिनींनो, सर्वप्रथम तुमचे मला स्वागत करावेसे वाटतात की इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये थोड्याच अंतरावर आपण जी ही बैठक ठरवलेली आणि या बैठकीला आपण उपस्थित राहिले, त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि आपल्या या
मीटिंगला सुरुवात करते. प्रत्येकाला काही ना काही मुद्दे मांडायला दिलेले आहेत. माझ्याकडे थोडा महिलांचा विषय आहे, परंतु तत्पूर्वी काही आपल्याला ज्या दरवर्षी वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावे लागते त्या प्रश्नांवरतीच मला बोलावेसे वाटते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या दहीहंडी हा आपण 2014 पूर्वी कसा खेळत होतो, कसा सण साजरा करत होतो आणि 2014 नंतर दहीहंडी या उत्सवाला काय स्वरूप आलं. 2014 नंतर आपल्याच या समाजातील काही जे समाजसेवक म्हणून स्वतःला नावाजतात या लोकांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी वेगवेगळे प्रश्न या दहीहंडीवरती निर्माण केले आणि त्या प्रश्नांमुळे या दहीहंडी उत्सवाला एक वेगळेच वळण आलेलं आहे, आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की दहीहंडीची एक मंडळ चालवणं म्हणजे आपल्याला एक कुटुंब चालवणं इतकंच मोठं आहे. बरोबर बोलते ना मी? कारण दहीहंडी हे वर्षातून एकदा येत असेल, परंतु दहीहंडीच्या एका दिवसाच्या उत्सव जो आपण साजरा करतो त्यातून आपण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे सण जसे उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे व विविध येणारे जे उत्सव आहे हे साजरे करत असतो आणि त्याला लागणारं जे आर्थिक पाठबळ आहे ते आपण ही सगळं मंडळी यातूनच जमवत असतो. परंतु हे ज्या लोकांनी कधी दहीहंडी खेळलेलीच नाही आहे किंवा त्यांनी या उत्सवामध्ये भाग घेतलेलाच नाही आहे, त्यांना कळलंच नाही आहे, म्हणून त्यांच्या डोक्यात आलेले आणि त्यांच्या मनात आलेले प्रश्न हे कोर्ट कचेरीपर्यंत जातात आणि त्याचं भुगदंड आपल्याला भोगावं लागते. ठीक आहे, परंतु आपल्या दहीहंडी मंडळांमध्ये इतकी क्षमता आहे की येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम्सला म्हणजे येणाऱ्या प्रत्येक संकटाला आम्ही सामोरं जातो, म्हणूनच आम्ही या दहीहंडी खेळ खेळतो हे आपल्याला सगळ्यांना सांगण्याची गरज आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी खूप जोरात बोलते का? ऐकू येते ना? मला वाटलं मगाशी बोलत होते तर थोडासा आवाज कमी होता म्हणून मी थोडासा माझा माईक वाढवलेला आहे. आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत की यावर्षीची दहीहंडी आपण कशी खेळायची आहे किंवा उत्सव आपण कसा साजरा करायचा. कारण 2014ला आपल्याला एक नव्या नियमाला, नव्या आदेशाला सामोरं जावं लागलेलं, परंतु समन्वय समितीच्या माध्यमातून मोठा पाठपुरावा झाला आणि त्यामुळे आपल्याला सुप्रीम कोर्टातून एक ऑर्डर आली आणि आपला त्या वर्षीचा 2014चा जो सण सुखरूप म्हणायला परंतु दडपणाखालीच साजरा झाला. बरोबर ना? परंतु 2015 गेल्या वर्षी तर हाईटच झाली. अजून आपल्या नवीन प्रश्नांना सामोरं जावं लागलं. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी की शासकीय दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय आमदार श्री आशिषजी शेलार साहेब यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे. सर्व पथक प्रमुखांना मी विनंती करते की जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करावे. जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद. आपल्याला शासनाची बाजू आणि सरकारचे सध्यापर्यंत जे काही वाटचाल चालू आहे त्याची माहिती आपल्याला थोड्या वेळातच शासकीय समितीचे अध्यक्ष माननीय आमदार श्री आशिषजी शेलार सर देतीलच. तत्पूर्वी मी त्यांचे, आपण इथे आलात आपले खूप खूप आभारी सर आहोत. धन्यवाद. तसेच आपल्याला बऱ्याच गोष्टींना जसं मी सांगत होती सामोरं जावं लागतच आहे, परंतु आपण प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक दरवर्षी नवीन नवीन जे प्रश्न उद्भवत आहेत त्याच्यातून आपल्याला उत्तरं मिळतच नाही आहेत. कारण 2014चा आपण जो दहीहंडी आदल्या दिवशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर केला आहे त्याच्यानंतर 2015मध्ये प्रश्न वाढलेले आहेत, प्रश्न कमी झालेले नाही आहेत, परंतु 2015ला इतकं मोठं आपल्यावरती आभाळ कोसळलेलं की दहीहंडी मंडळांनी आणि आयोजकांवरती इतक्या अटी आणि शर्ती लादल्या गेल्या की त्यावर्षी मंडळांनी ठरवलेलं की आपण मंडळं बंद करावी आणि आयोजकांना इतक्या अटी आणि शर्तीला सामोरं जाण्यामुळे त्यांना आयोजन करणंच जमत नव्हतं. परंतु आपल्याला तेव्हा देखील आशिष सरांनी खूप मदत केलेली
आपल्या पाठीशी ते खंबीर सरकारच्या माध्यमातून उभे राहिलेले आणि तेव्हा देखील आपण मंडळांनी पुढाकार घेतला आणि त्यावर्षी आपण दहीहंडी हा गेल्या वर्षी साजरा केलेलाच आहे. त्यानंतर तो वर्ष पण 2015 गेला. आता 2016 या वर्षी पुन्हा शासनाने पुढाकार घेऊन समन्वय समितीच्या पाठपुराव्याने शासनाने पुढाकार घेऊन एक पुढचं पाऊल उचललं आणि आपल्याला एक दिलासा दिलेला आहे. म्हणूनच मी आपल्या सर्व मंडळांना विनंती करते की सुप्रीम कोर्टाच्या जे आपल्याला आदेश आहे या आदेशाचं पालन करून आपल्याला यावर्षीचा देखील दहीहंडी उत्सव हा उत्तम असा आणि जोरात साजरा करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही समन्वय समिती तुमच्या पाठीशी आहोत. त्याचप्रमाणे मला मंडळांना विनंती करायची आहे की कृपा करून सर्व मंडळांनी सर्वप्रथम प्रॅक्टिस सुरू व्हायच्या पूर्वी इन्शुरन्स काढून घ्या, कारण इन्शुरन्स इतकं मोठं त्याची अमाऊंट नाही आहे. प्लीज आपल्या प्रत्येक मंडळाची इन्शुरन्स पॉलिसी असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आम्ही मगाशी सर्व समन्वय समिती बसलेलो आणि प्रत्येकाच्या मनात मला वाटतं एकच प्रश्न आहे जो माझ्या देखील मनात आहे. बरं, एक दोन जण असंच म्हणाले की यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामुळे कदाचित 2016 हे आपल्यासाठी सुखरूप जाईल असा तुमचा प्रश्न आहे. हां, परंतु आपल्या आणि माझ्या या प्रश्नाचं मी सर हसतायत. सर, आपणास विनंती की आम्हाला येणारे 16 पासून ते पुढचा जोपर्यंत आम्ही सर्व दहीहंडी खेळतच राहणार आहोत, उत्सव साजराच करणार आहोत, आमच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहा. आम्ही सर्व मुंबई, ठाणा आणि महाराष्ट्रातली दहीहंडी पथकं तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. इतकंच मी बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आयोजक आणि दहीहंडी उत्सव या संदर्भामध्ये 2 शब्द आपल्याकडे बोलण्याकरता दहीहंडी समन्वय समितीचे सेक्रेटरी कमलेश भोईर यांना मी नम्र विनंती करेन. तत्पूर्वी मी ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं पुन्हा एकदा इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनाही थोडी लवकर जायची घाई आहे, परंतु ते वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचं इथे मनपूर्वक जाहीर स्वागत करतो. कमलेश भोईर. हॅलो, नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित दहीहंडी समन्वय शासकीय समितीचे अध्यक्ष श्री आशिषजी शेलार साहेब, तसेच दहीहंडी समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, तसेच समोरील माझ्या सर्व गोविंदा पथकातील बाळगोपाळ मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं तर दहीहंडी गोविंदा पथक व आयोजक ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि गेली 2 वर्ष जो आपल्यामध्ये जो संभ्रम चाललेला की दहीहंडी होणार की नाही, किती थरावर हंडी फोडावी, किती वयाचा हे असावा, तर ते जे आपल्याला जे त्रास होत होता तो त्रास आयोजकांना सुद्धा होत होता. आणि या संभ्रमामुळे मला वाटते गेल्या 2 वर्षामध्ये बहुतेक आयोजकांनी थोडीशी माघार घेतलेली होती. परंतु ह्यावेळी गेल्या वर्षीपासून आम्ही समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी माननीय आशिष शेलार साहेबांसोबत चर्चा करून सतत आम्ही पाठपुरावा करून ह्यावेळी आपल्यावरची जो संभ्रम आहे की जो थर किती पण थर असावे आणि उंचीचं मर्यादा नसावी आणि वयाचा हे नसावा, त्याच्यामुळे आपण तर निर्धास्त झाले आहोत, तसे आयोजक हे सुद्धा निर्धास्त होत असावे. कारण जेणेकरून काय आहे की आयोजक असे म्हणतात की जर असं जर असेल तर आम्ही आयोजन कसं करणार, आणि आयोजकच जर नसतील, कारण आत्तापर्यंत गोविंदा पथकांना कमीत कमी खर्च येतो 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो आहे. जरी कोणी हे बोलत नसेल तरीसुद्धा एक कुठे ना कुठेतरी पैशाचा सोंग आणता येत नाही. आणि आज आमची 1 ते 1.5 महिना गोविंदा पथक प्रॅक्टिस करत आहेत आणि हंडी फोडायच्या दिवशी जातात तर काही ठिकाणी आयोजक 8 थर लावूनसुद्धा मला वाटते 7 ते 10 हजार रुपये देतात काही ठिकाणी. आणि त्यामुळे बहुतेक गोविंदा पथकांची एक निराशा आहे की जर कुठे जर आयोजन जर तुम्ही चांगल्या प्रकारे करत असाल, जवळजवळ समजा तुमचा एक 5 लाखाचा खर्च जर असेल आयोजनाचा, तो तुम्ही करावा आयोजनाचा 5 लाखाचा खर्च, पण त्या 5 लाखात जास्तीत जास्त वाटा. कारण त्या दिवशी
दहीहंडीच्या दिवशी तुमचा सेलिब्रिटी हा एक असतो की दहीहंडी फोडणारा गोविंदा हाच तुमचा सेलिब्रिटी असतो. मग ह्या सेलिब्रिटीसाठी जास्त पैसा तुम्ही त्यासाठी खर्च करा, जेणेकरून जो कोणी गोविंदा पथक तिथे थर असेल, मग ते 7 थर असेल 8 थर असेल, तर थराला कुठेतरी एक न्याय मिळावा. आणि या संदर्भात त्यासाठी आम्ही आयोजकांशी पण भेट घेणार आहोत. प्रत्येक विभागावाईज म्हणजे ठाण्यातील म्हणजे आयोजक असतील, मुंबईतील नामवंत आयोजक असतील, वसई विभागातील, पालघर उपनगर या विभागातील आयोजक असतील, या आयोजकांना भेटून आम्ही, कारण आपलं जे दहीहंडी समन्वय समितीचा आता पण फेसबुक पेज आहे, चॅनल आहे, दहीकला.com आहे, याद्वारे आपण आपल्या प्रत्येक गोविंदा पथकांना आपण तिथे पोचू, की जेणेकरून जास्तीत जास्त गोविंदा पथकांना त्या दिवशी थोडंसं सुलभ होईल, की आणि एक त्यांचं एक रूट प्लॅनिंग ठरेल की कशा प्रकारे आपण कुठे गेलं तर कुठे त्यांचं एक नियोजन चांगल्या प्रकारे होईल. तर त्या संदर्भात आम्ही आयोजकांना सुद्धा भेटणार आहोत आणि आयोजकांना एक दहीहंडी समन्वय समितीतर्फे एक भावनिक आवाहन करतो आहोत की तुम्ही गेली 2 वर्ष जरा थोडासा जो माघार घेतली, तर ह्यावर्षी तुम्ही अजून उत्साहामध्ये साजरा करावा, जेणेकरून आज हा आपला जो सण आहे तो अजून चांगल्या उत्साहामध्ये साजरा होईल. तसंच गेल्या वर्षी माननीय प्रताप सरनाईक साहेब, आशिष सेलार साहेब यांनी एक आपल्याला दहीहंडीबाबत एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून आपण शासनातर्फे निर्णय जाहीर केला. परंतु या गेल्या वर्षभरामध्ये या भरपूर हे प्रसंग आले की त्याच्यामुळे आपण काही करू शकलो नाही. त्या ह्याच्यामध्ये एक थोडीशी खंत आहे. पण आज आम्ही एक थोडासा विचार केलेला आहे. आता या गेल्या 10-15 दिवसामध्ये आम्ही बैठका आमच्या चालू होत्या की हा दहीहंडी हा सण संपल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये जसे दहीहंडीचा सण असतो त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये एक मुंबई वाईज, मुंबई उपनगर, ठाणे अशी एक स्पर्धा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आयोजित करण्याचा आमचा विचार चालू आहे. आणि त्याला जर तुम्ही सर्वांनी साथ दिली तर ते आपण चांगल्या प्रकारे अजून आयोजन करू शकतो. माननीय आशिष सेलार साहेब आमच्यासोबत आहेतच, पण सर्वात जास्त मोठा सहभाग तुमचा आहे. तर सर्व गोविंदा पथकांनी याचा जरूर विचार करावा आणि आयोजकांनी सुद्धा याचा जरा विचार करावा की जेणेकरून ह्यावर्षी जास्तीत जास्त त्यांनी हंड्या लावाव्यात. हंड्या आणि इतर आमच्या ज्या दहीहंडी गोविंदा पथका येणारे जे गोविंदा पथक असतील त्यांच्या कला कौशल्याला जास्तीत जास्त वाव मिळावा, हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर दहीहंडी समन्वय समितीची न्यायालयीन बाजू सांभाळणारे अभिषेक सुर्वे आपल्याला मगाशीच आपण जाहीर केल्याप्रमाणे ह्या वर्षीचा दहीहंडी उत्सव आणि आतापर्यंतची न्यायालयीन स्थिती काय आहे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील अभिषेक सुर्वे. माननीय आमदार आशिषजी सेलार साहेब, तसेच दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व सभासद आणि उपस्थित सगळे बाळगोपाळ आणि बंधू भगिनींनो, जास्त वेळ न घेता फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की गेल्या वर्षीप्रमाणे आपल्या न्यायालयीन आदेशाप्रमाणे आपल्याला थोडंसं संभ्रम निर्माण झाला होता. परंतु गेल्या वर्षी आपण दहीहंडीचा उत्सव साजराच केला. परंतु आत्ताच्या वेळी काही म्हणण्यापेक्षा सर्वच गोविंदा पथकांच्या आयोजकांच्या मनामध्ये एक वेगळं संभ्रम निर्माण झालेलं होतं की न्यायालयाचा आदेश आपल्याप्रमाणे आहे की नाही आहे. तर सद्यस्थिती मी तुम्हाला एक छोटीशी पार्श्वभूमी समजावून सांगतो की 2014 11 ऑगस्ट रोजी माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला गोविंदा पथकांना काही निर्बंध घालून दिली होती. त्या निर्बंधामध्ये 18 वर्षाखालील मुलांना आणि 20 फुटापेक्षा वर उंची असू नये, 18 वर्षाखालील मुलांना आणि 20 वर्षावर उंची असू नये असे आपल्याला निर्बंध घालून देण्यात होते. परंतु त्याच वेळेला आपण 14 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने ह्या ऑर्डर सस्पेंड केलेल्या आहेत आणि ती पिटिशन जी होती ती इनफ्रक्च्युअस म्हणजे निरर्थक करून ती डिस्पोज करून टाकली होती. त्याच्यानंतर मग आपल्या समोरच्या पार्टीने पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली आणि गेल्या वर्षीचा उत्सव जसा साजरा केला त्याबद्दल काही मंडळांवर, म्हणजे त्याच्यामध्ये काही मंडळी आहेत, आयोजकही आहेत आणि गोविंदा पथकही अशी आहेत ज्यांच्यावर अवमान याचिका दाखल करण्यात आली. नुसतीच मंडळं नव्हे तर शासकीय उच्च अधिकारी जे आहेत, म्हणजे BMC कमिशनर आहेत, त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर धर्मादाय आयुक्त आणि स्वतः आशिष शेलार साहेबांनाही त्या कंटेम्प पिटिशनमध्ये घेण्यात आलं होतं.
परंतु त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने असे आदेश दिले की आपण आम्हाला लिहून द्या की अशा प्रकारचं कंटेम आम्ही पुढच्या वेळी करणार नाही, मग तुम्हाला आम्ही याच्यातनं मुक्त करतो. परंतु सद्यस्थिती अशी आहे की अभिमानाने मी सांगावीशी वाटते की बाकीचे जे शासकीय उच्च अधिकारी होते, शासकीय बॉडीज ज्या होत्या, त्यांना उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी 24 तारखेला ह्याच्यातनं बाहेर केलं आहे. आणि आशिष शेलार साहेबांनाही उच्च न्यायालयाने तेच सांगितलं होतं की आपण अश्युरन्स द्या की पुढच्या वेळी आपण कुठचंही कंटेम्प्ट पिटिशन करणार नाही, त्या ह्याच्यावर तुमचं नाव डिलीट करतो. परंतु अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे की एकमेव शेलार साहेब असे आहेत ज्यांनी सांगितलं की मी माघार घेणार नाही, परंतु ही मॅटर मी कॉन्टेस्ट करणार आणि ह्या वर्षीचा गोविंदासुद्धा आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच साजरा करणार. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आपल्याला जे उच्च न्यायालयाचे ऑर्डर जे होते ते सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट 2014 रोजी ते सस्पेंड केलेले आहेत. आणि सद्यस्थिती तीच आहे. पब्लिक प्रॉसिक्युटर संदीप शिंदे साहेबांनी सुद्धा उच्च न्यायालयाला एक असंच प्रतिज्ञापत्र आपण देऊ इच्छितो आहे आणि साहेबांच्या मार्फत ते देण्यात येत आहे. कारण ते साहेबच एकमेव अशी व्यक्ती आहे जे आपल्या वतीने आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या गोविंदाच्या मंडळासाठी ते एकमेव धावत आहेत आता सद्यस्थितीला. आणि त्यांनी माघार न घेता हा मॅटर कॉन्टेस्ट करण्याचं ठरवलेलं आहे. आपल्यापुढे हेच आव्हान आहे की आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, म्हणजे फक्त 12 वर्षाखालील मुलांचं प्रतिबंध असेल, त्याच्यानंतर कुठलाही प्रतिबंध नाही, कुठच्याही उंचीची आपल्याला अट नाही आहे. आणि ह्यासाठी माननीय शेलार साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नाने हे प्रकरण जे आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी स्वतः त्या शासनाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सभेला ते स्वतः उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते आणि त्यांच्या सांगण्यावरून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आपल्या सर्व गोविंदांच्या बाबतीत, गणेशोत्सवाच्या बाबतीत एक सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आणि कोणताही विघ्न न येता ह्या वर्षीचा आणि ह्या पुढील वर्षीसुद्धा गोविंदा आणि गणेशोत्सव मंडळ सुरळीतपणे निर्विघ्न पार पडेल अशी सरकारची भूमिका घेतलेली आहे. त्याबद्दल मी खरोखरच शेलार साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्याला ह्या गोष्टीमध्ये यश येईल आणि आपला सर्वांचाच मनात असलेला दहीहंडीचा उत्सव आपण आपल्या मनाप्रमाणे, परंतु सगळ्या गोष्टीचे सेफ्टी घेऊन आपण साजरा करू, एवढीच मी सर्वांना विनंती करतो. आणि मी शेलार साहेबांना विनंती करतो की शासनाची भूमिका जी आहे ती आपण सर्वांसमोर मांडून आम्हाला एक धीर द्यावा आणि जेणेकरून आम्ही आमचा उत्सव सुरळीतपणे पार पाडू शकतो. धन्यवाद. यानंतर इथे एक छोटासा आपण स्वागत करणार आहोत. इथे माननीय ॲडव्होकेट श्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष भाजपा, यांनी इथे ह्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या गोविंदाच्या पाठीशी त्यांनी उभी राहायची भूमिका घेतली आहे आणि ठामपणे ते उभे आहेत. आणि आपल्याला वेळोवेळी जेव्हा केव्हा त्यांच्याकडे वेळ असतो, त्यांच्या ह्या राजकीय धकाधकीच्या जीवनातून ते आपल्या पाठीशी असतात. ते इथे वेळात वेळ येऊन इथे उपस्थित झाले, त्याबद्दल मी समन्वय समितीचे अध्यक्ष श्री बाळा पाटील यांना विनंती करेन की त्यांनी श्री आशिष शेलार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं ते स्वागत करायचं आहे. समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने श्री आशिष शेलार यांचं इथे मनपूर्वक जाहीर स्वागत आणि मनपूर्वक जाहीर आभार. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या माहितीकरता आपण आज टेक्नॉलॉजीच्या मी आशिष शेलार साहेबांना विनंती करेन की त्यांनी, रामस्वामी तुम्ही पण यायचं आहे, सौरभ स्टेजवर या, तिघांनी एकदम या. या लवकर या, साहेबांकडे थोडासा वेळ आहे. या तिघांनीही अतिशय मोलाचं असं कामगिरी केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आपला गोविंदा ते वेळोवेळी पोहोचवत असतात. दहीहंडी समन्वय समितीच्या मीटिंग्स, बैठका, त्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्यामध्ये ह्या 3 खेळाडूंचा महत्त्वाचा वाटा आहे. श्री सौरभ त्रिवेदी माझगाव तावडे कारवाडी गोविंद पथकाचे खेळाडू आहेत. या सर्व गुणी खेळाडूंचं कौतुक. त्याचप्रमाणे मी
इथे यावर्षी श्री मोदी साहेबांच्या पुढाकाराने किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली श्री आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष भाजपा यांच्या सर्वांच्या सहकार्याने मेक इन इंडिया हा कार्यक्रम 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घेतला होता. साहेब तुमच्या परवानगीने आशिष साहेब, तर त्यावेळीला काही एक आपण अपघात झाला होता म्हणूया जेव्हा, आणि त्यामध्ये आपल्या गोविंदा पट्टूंनी प्रसंगावधान राखून तिथे धाव घेऊन जे काही तिथे सहकार्य केलं होतं, ह्या संपूर्ण आग लागली होती छोटीशी एक, कुठल्याही प्रकारे मागे पुढे न पाहता त्यांनी तिथे त्यांना जेवढं शक्य होतं त्यांनी तिथे सहकार्य केलं. त्यामुळे प्रेमनगर गोविंदा पथकाचं इथे मी आशिष शेलार साहेबांना विनंती करेन की त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि शेलार साहेबांना मी विनंती करेन, कदाचित कुठे अशी राजकीय पातळीवर जरी ह्या गोविंदा पथकाचा सत्कार करता आला तुम्हाला, तर तुम्ही जरूर प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना कदाचित ही माहिती असेल की आपल्या समन्वय समितीमधील उपखजिनदार म्हणून आरती बारी, स्वस्तिक महिला गोविंदा पथकाच्या संचालिका आरती बारी ह्या आता ज्या प्रो कबड्डी जी चालू आहे त्या प्रो कबड्डीमध्ये पंच म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचाही इथे सत्कार आपण करायचा आहे. परंतु त्या इथे आज जयपूरला आहेत कदाचित प्रो कबड्डीच्या संदर्भात, म्हणून त्यांचे पती इथे आलेले आहे अजय बारी. मी आरतीच्या वतीने त्यांनी त्या पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती करतो. शेलार साहेबांना विनंती. आरती बारीसाठी जोरदार टाळ्या. आपल्यातलाच एक खेळाडू अजय राज्यस्तरीयवर आणि राज्यस्तरीय खेळामध्ये जाऊन पोहोचतो, खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. यानंतर शेलार साहेबांच्या परवानगीने फक्त त्यांच्याकडे थोडासा वेळ आहे, परंतु आपल्या दहीहंडी समन्वय समिती, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे की दहीहंडी समन्वय समिती फक्त दहीहंडी जवळ आल्यानंतरच कुठेतरी दिसते किंवा तत्सम अनेक प्रश्न जे त्यांच्या मनामध्ये आहेत त्या सर्वांची प्रश्नांची उत्तरं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण आम्हालाही आमचे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत ज्याची उत्तरं अजून आमच्याकडे आम्हाला मिळालेली नाही आहेत. परंतु एकंदरीत दहीहंडी समन्वय समितीच्या बाबतीतली माहिती देण्याकरता मी समितीचे अध्यक्ष श्री बाळा पडेलकर यांना नम्र विनंती करेन की आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. नमस्कार मंडळी, मंचावरती उपस्थित सन्माननीय शेलार साहेब, त्याचप्रमाणे आपल्या दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपण सर्व बाळगोपाळ, सर्व मंडळांचे प्रतिनिधी, खेळाडू. दहीहंडी उत्सव यंदासुद्धा तितक्याच दणक्यात होणारच, कारण गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी आपण ज्या उगीचच नको त्या अडचणींमध्ये, कोर्ट कचेऱ्यांमध्ये सापडलो, कोणीतरी आपल्याला यामध्ये उगीचच गुंतवण्याचा प्रयत्न केला. 2014 साली पहिल्यांदा बाल आयोग, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय यांच्या माध्यमातून आपली अडवणूक करण्यात आली. त्याला आपल्या सगळ्यांच्या पाठबळीने, आपल्या सगळ्यांच्या एकीने आपण सुप्रीम कोर्टात जाऊन त्यावर स्टे घेतला आणि काही दिवसानंतरच या स्टेचा रिझल्ट लागला, जो आपल्या बाजूने आला असा सुप्रीम कोर्टात उपस्थित असलेल्या आपल्या वकिलांनी आपल्याला सांगितलं. त्याप्रमाणेच सुप्रीम कोर्टाचा आदेश काय आहे ते आपल्याला आपल्या वकिलांनी सांगितलं, समजवलं. त्याप्रमाणे गेल्या वर्षीसुद्धा आपण आपला दहीहंडी उत्सव साजरा केला. पण त्याचबरोबर गेल्या वर्षीसुद्धा अशा बऱ्याचशा अडचणी येऊ पाहत होत्या. त्या अडचणींना आपल्या सगळ्यांसाठी धावून आलेले आपले आजचं जे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे,
आपल्या सरकारच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिला आणि आपल्याला त्या शब्दाचा हुकमी असा दणकटपणे आपल्याला हिंमत दिली ते आपले शेलार साहेब. आणि शेलार साहेबांच्या सांगण्यानुसार आपण गेल्या वर्षीचा जो सण उत्सव चांगला दणक्यात चांगल्या पद्धतीने साजरा केला. याही वर्षी आपण तशाच पद्धतीने साजरा करण्याचा हे करूया. प्रत्येक मंडळाने आपापली काळजी घेताना आपली चांगली प्रॅक्टिस असेल तेवढेच थर लावा. त्याचप्रमाणे इन्शुरन्स करा. प्रत्येक मंडळाने आजच आपली बैठक लागते आहे. एका वर्षाने साधारणतः गुरुपौर्णिमेच्या अगोदरच इन्शुरन्स गुरुपौर्णिमेपासून सुरू होतोय आणि गुरुपौर्णिमेच्या अगोदर आपली ही बैठक आहे. सगळ्यांपर्यंत पोचवतो एक निरोप की ज्याने त्यांनी आपापल्या मंडळाचा इन्शुरन्स गुरुपौर्णिमेच्या अगोदरपासूनच काढा. कोणाची तरी वाट बघतो आपण, कोणीतरी मोफत इन्शुरन्स घेऊन येतो का याची वाट बघतो आणि खूप उशीर होतो. प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी चुकून अपघात होतात आणि मग त्याचा त्रास होतो. तो होऊ नये म्हणून आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंचा तरी कमीत कमी इन्शुरन्स आपल्या मंडळाने प्रत्येकाने आपल्या खिशातून करून घेऊया. आणि नंतरच ज्याप्रमाणे गेल्या वर्षी मुंबई भाजपनी सुद्धा आपल्याला इन्शुरन्स देऊ गेला होता, त्याचप्रमाणे आम्हाला दक्षिण मध्य मुंबईमध्ये आमच्या शिवसेना विभाग प्रमुखांनी सुद्धा आम्हाला इन्शुरन्स मोफत केलेला होता. त्याचप्रमाणे लोढा फाउंडेशनतर्फे शिवाय अशा ठिकठिकाणी वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या समाजसेवकांनी, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनी असा आपला इन्शुरन्स करून दिला. या सगळ्यांचे आम्ही आभार मानतोच, पण आपली जबाबदारी आपण हे करूया. आणि गेल्या वर्षीचा उत्सव साजरा होताना एक मोठी अडचण आली, ती म्हणजे काहीतरी अडचणी होत्या जे कोर्टाचे आदेश होते की ज्यामुळे बरेचसे आयोजक बॅकफूटला गेले आणि त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. आपल्या मंडळांची संख्या भरपूर, आयोजक कमी आणि आयोजक केलेली भीती दूर व्हावी अशी मी सरकारकडे विनंती करतो. जे जे काय बारीक बारीक त्या अडचणीच्या गोष्टी असतील त्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्याबरोबर मंडळांना आलेली एक अडचण, गेल्या 2 वर्षात बऱ्याचशा अडचणी आल्या. त्याच्यापैकी एक अडचण, आज हा उत्सव साजरा करताना आयोजकांच्या आणि बऱ्याच जणांच्या आलेल्या सूचनांप्रमाणे आपण उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये शिस्तबद्धता येण्यासाठी प्रत्येकजण काटोकाट प्रयत्न करतो. त्यातला एक भाग म्हणजे पण बऱ्याच रकमेचं बक्षीस देऊ नका म्हणून बऱ्याचशा आयोजकांनी आपला हात आकडता घेतला. गेल्या वर्षीसुद्धा बरेचसे आयोजक कमी झाले आणि जे आयोजक होते त्यांनी कदाचित आमचा फायदा घेतला की काय असा आम्हाला आपोआपच प्रश्न पडतो. तर असं आयोजकांनी न करता आपला हात थोडासा तरी ढिल्ला द्यावा अशी या सर्व आयोजकांना विनंती यासाठी करतो की आम्ही समजा मी माझगावचा माझा गोविंद आहे, मी माझगावपासून वांद्र्यापर्यंत, माझगावपासून अंधेरीपर्यंत, माझगावपासून बोरिवलीपर्यंत, ठाण्यापर्यंत जाण्यासाठी मलासुद्धा माझ्या एवढ्या गोविंदा पथकासह दिवसभराचा काहीतरी खर्च आहे, तो आपल्यापर्यंत येण्यासाठी सुद्धा आम्हाला खर्चच लागतो. तर तुम्ही दहीहंडीला भरपूर मोठं बक्षीस न ठेवता जरी थोडं बक्षीस वाढवून दिलं हा नक्कीच विचार करावा. कारण मोठ्या आयोजकांकडे खर्च पण मोठा असतो आणि त्यातून अजून एक मोठ्या आयोजकांना विनंती आहे की गोविंदा मंडळं अशी एवढी संख्येने आहेत की त्या ठिकाणी आपण जाऊन थर रचताना कितीतरी वेळ आपला फुकट जातो. वेगवेगळे कार्यक्रम त्या स्टेजवरती रचले जातात. हा कार्यक्रम ठेवण्याची काही गरज नाही. या कार्यक्रमावरती होणारा खर्च जर थोडासा वळता घेतला तर आपल्या गोविंदा मंडळांना थोडं अधिक जर दिलं गेलं तर हीच गोविंदा मंडळं उद्या अजून चांगल्या पद्धतीने आपलं प्रदर्शन दाखवू शकते. हीच गोविंदा मंडळं आपले शिस्तीने येतील, एका रस्त्याने येतील आणि एका रस्त्याने जातील. वेगवेगळ्या सोयी ज्या पूर्वी नव्हत्या त्या आजपर्यंत यायला लागल्या. सगळ्या आयोजकांनी पण हे मान्य केलं आहे. त्यामुळे आपण आपली काळजी पण घेऊया आणि आयोजकांना सुद्धा सांगूया. त्याचप्रमाणे आता याच्या पुढचा गोविंदा आपण चांगला दणकटपणे जसा नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा करत आलो त्याचप्रमाणे याही वर्षी आपण चांगल्या पद्धतीने साजरा करूया. आपापली काळजी घेऊया, इन्शुरन्स करूया पद्धतशीरपणे. ट्रकवरती उगीच कोणीतरी हाय हुई करून या नको. कुणालाही कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सगळ्यांनी एकमेकासाठी विचार करूया. दरवर्षी असे आपण जे कमी प्रॅक्टिस किंवा बिगर प्रॅक्टिसवाले असतात यांच्याकडून अपघात होतात, यांचा इन्शुरन्स केलेला नसतो, खूप त्रासामध्ये जातात. अशी वेळोवेळी आपल्यावरती टीका होते. ही टीका होऊ नये म्हणून प्रत्येक मंडळाने आपल्या प्रॅक्टिसमध्ये जेवढे थर लागतील
तेवढेच थर दहीहंडीखाली सुद्धा रचायचा प्रयत्न करूया, जेणेकरून गेल्या वर्षी आपण सांगितलं होतं सगळ्यांना 0 ॲक्सिडेंट, कारण त्यांनी ते सुद्धा एका दहीहंडीचं आयोजन करतात. दहीहंडीच्या खेळाडूंची ज्या ज्या काही बारकावे आहेत हे आमच्याकडून त्यांनी चांगल्या पद्धतीने अधिक माहिती करून घेतली. त्यांना माहिती आहेच, पण तरीसुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना सांगायचा जो काय प्रयत्न केला, त्यांनी जे काय जे काय ऐकलात आणि ते मुख्यमंत्र्यांपणे चांगल्या पद्धतीने मांडला. यापुढे पण आशिष शेलार साहेब जे जे काही प्रयत्न करतील ते चांगल्यासाठीच असतील आणि आमच्या सगळ्यांचा त्यांना आमचा पाठबळ असणार आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आजच्या या सभेची महत्त्वाची व्यक्ती श्री आशिष शेलार यांना मी विनंती करेन की त्यांनी संपूर्ण सभागृहाला माहिती सांगून शासनाची भूमिका सांगून सर्वांचा संभ्रम दूर करायचा आहे. त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि या सभेची सांगता होईल. दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकरजी, मंचावर उपस्थित कमलेश भोईर, अरुण पाटील, गीता झगडे, सुरेंद्र पांचाळ, डेव्हिड फर्नांडिस, संदीप ढवळे, उपेंद्र लिंबाचिया, मिथुन सारदळजी, अजय वारी, समीर सावंत, समीर पेंडारे आणि उपस्थित मंडळातील या बैठकीला सर्व सदस्यगण. सर्वात प्रथम तर या समन्वय समितीच्या या बैठकीला मला बोलावलं त्याबद्दल मी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर आणि सर्व सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो. जवळजवळ पूर्ण राज्यभरात 3000 मंडळांच्या वर या खेळाकडे, या सणाकडे ही गोविंदा पथकं एका अर्थाने काम करत असतात. मला दिलेली माहिती अशी आहे की जवळजवळ 1000 मंडळ हे आपल्या समन्वय समितीशी संलग्न आणि सदस्य आहेत. आणि मग या खेळाची किंवा सणाची गोविंदा पथकांची व्याप्ती जर आपण पाहिली तर कुठे 200, 300, 100, 50 असं एकेका मंडळाचं आपलं एक पथक, म्हणजे जवळजवळ 4-5 लाख युवकांचा ज्याच्यामध्ये सहभाग असतो, अशा 4-5 लाख युवक आणि युवतींचा हा सगळा कार्यक्रम आहे. मी सुरुवातीला अभिनंदन याचंही करणार आहे की आपण आपल्या सहकाऱ्यांचं धन्यवाद केलं की आजची ही बैठक यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ सर्व देशभरात बघण्याची सोय आपल्या सहकार्याने केली. आणि म्हणून मी त्यांना विचारलं की आतापर्यंत किती जणांनी हिट्स दिल्या. यूट्यूबवर 100च्या वर संस्था किंवा मंडळं किंवा लोक ऑलरेडी आली आहेत आणि आजची बैठक आणि आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन जगभरामध्ये लोक पाहत आहेत. फेसबुकचा पेज आपण बनवलाय आणि ज्या गोविंदाने हिंदी चित्रपट सृष्टी ते सगळ्यांना चांगले दिवस दिले, त्या गोविंदाचं स्वतःचं जगभरातलं फेसबुक सुद्धा पेज आपण जनतेसमोर आणलेलं आहे. आणि म्हणून हे कोणी म्हणण्याची आवश्यकता नाही की गोविंदा पथकं आजही त्या जुन्या बुरसट पद्धतीने काम करतात असं नाही आहे. गोविंदा पथकं सुद्धा आता येणाऱ्या नवीन ज्या टेक्निक्स आहेत त्या माध्यमातून जगभरासमोर आपलं स्किल आणतायत आणि समन्वय समिती त्याचं अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे. ज्या मंडळाने शासनाला मदत केली त्या मंडळाचं धन्यवाद करणं हे माझं काम आहे. प्रेमनगर गोविंदा पथक चुनाभट्टी यांचं अभिनंदन आपण केलं, कारण गिरगाव चौपाटीला बऱ्याच वर्षांनी कार्यक्रम झाला पडेलकरजी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला धरून भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरात रोजगार आला पाहिजे आणि म्हणून त्यासाठीचा केलेला कार्यक्रम मेक इन इंडिया
त्या मेक इन इंडियाचा सांस्कृतिक कार्यक्रम गिरगाव चौपाटीला होता. मुद्दामून मी स्पष्ट करू इच्छितो की जगभरातून 50च्या वर देशातील लोक आली होती आणि ज्या वेळेला 50च्या वर जगभरातून आलेल्या देशातील प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीचा परिचय करून देण्यासाठीचा तो सांस्कृतिक कार्यक्रम होता. तो बहुमान महाराष्ट्राला मिळाला होता. तो सन्मान देशाचा होता. दुर्दैवाने तिथे ॲक्सिडेंट झालं आणि आपल्या एका संस्कृतीचा भाग म्हणूनच नृत्य कार्यक्रम चालू असताना त्या मंचाला खालून आग लागली. त्यावेळेला कुठलीही दुखापत होऊ नये म्हणून जसं पोलिसांनी, ट्रॅफिक पोलिसांनी, अग्निशामक दलांनी, मुंबई महापालिकेने, डिझास्टर मॅनेजमेंटने काम केलं, तसंच त्या मंचावर त्यानंतर त्या नृत्यानंतर मी चुकत नसेन तर आपल्या गोविंदाचा सुद्धा थर तिकडे लावून तो सांस्कृतिक कार्यक्रम दाखवला जाणार होता. आणि म्हणून या प्रेमनगरचे आमचे समीर आहेत तिकडे, ते त्यांचे शिक्षक आहेत. त्या प्रेमनगर गोविंदा पथकाची सगळी लोक मागे बॅक स्टेजला होती आणि मग जसजसे ते सिलेंडरांचे स्फोट व्हायला लागले त्यावेळेला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्वात पहिलं कोणी गेलं असेल तर ते आपलं गोविंदा पथक गेलं आणि आपल्या देशाची, आपल्या राज्याची शान त्या गोविंदा पथकाने वाचवली असं मी म्हटलं तर चूक होणार नाही. आणि म्हणून त्या प्रेमनगरच्या गोविंदा पथकाचा सुद्धा इथे आपण सन्मान केला. आणि म्हणून भूमिका सरकारची स्पष्ट आहे. ज्या महाराष्ट्र सरकारच्या या कार्यक्रमाला ज्या गोविंदा पथकाने आपल्यावर काय बितेल हे न पाहता उडी घेतली, त्या गोविंदा पथकांचा आणि आयोजकांचा दोघांचाही ह्या वर्षी तसाच निर्विघ्नपणे सण साजरा झाला पाहिजे, हीच शासनाने सुद्धा भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून समन्वय समितीच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न चालू आहेत. होय, खरं आहे ना, शासनाला भूमिका घ्यावीच लागणार. शासनाने भूमिका घेतली आहे. उल्लेख अभिषेकांनी केला कोर्टात काय काय झालं. मी त्या याचिकाकर्त्यावर टिप्पणी करणार नाही, पण जरूर हे म्हणेन की समाज सगळ्यांनी मिळून बनलेला आहे. समाजामध्ये सर्वार्थाने सर्व खेळ, सर्व सण, सर्व जाती, सर्व धर्म यांचं आपलं महत्व आहे. आणि म्हणून मला त्रास झाला किंवा माझ्यासारख्या काही लोकांना त्रास झाला तर तो दूर नक्की केला पाहिजे, पण म्हणून खेळच झाला नाही पाहिजे आणि सणच झाला नाही पाहिजे, ही भूमिका काही योग्य नाही आहे. आणि म्हणून याचिकाकर्त्यांनी याचिका केली. मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मित्रांना सुद्धा विनंती करीन, जितकी बळ आणि जितकी भूमिका याचिकाकर्त्यांची तुम्ही मांडता तो तुमचं स्वातंत्र्य आहे, तेवढीच भूमिका या 5 लाखावरून जास्त युवक खेळणाऱ्या एका सणाला आणि खेळाची भूमिका सुद्धा तुम्ही मांडली पाहिजे. मला दाखवा असा कुठला खेळ आहे महाराष्ट्रात की एवढ्या मोठ्या प्रमाणात युवक, असा कुठला सण आहे या महाराष्ट्रात. सगळ्या सणांचा आणि सगळ्या खेळांचा आम्ही सन्मान करतोय. हो, ते खेळ आणि ते सण सुद्धा आमचेच आहेत, पण 2-2, 3-3 महिने आधी ते युवक, त्या युवती आपल्या परिवाराच्या आणि आपल्या अभ्यासाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून 2-2 महिने आधी आपापल्या ठिकाणी त्याचा सराव करतात. 5 लाख लोकांची ऊर्जा, 5 लाख युवकांची ऊर्जा एकाच वेळेला एकाच दिवशी दाखवणारा या महाराष्ट्रातला अन्य कुठलाही सण आणि खेळ नाही आहे. आणि म्हणून त्याला दाबणं, त्याला थांबवणं, याला शौर्य मानणाऱ्या लोकांच्या बुद्धीची मला कीव येते की आपण ह्या ऊर्जेला थांबवणं आणि दाबणं म्हणजे युवकांच्या इच्छाशक्तीला दाबण्यासारखं आहे. आणि म्हणून अशा याचिकाकर्त्यांच्या बुद्धीची कीव मला येते, जरी त्यांच्यावर मी टिप्पणी करत नसलो तरी. उच्च न्यायालयामध्ये याचिका केल्या, 2014ला भूमिका झाली. मी या ठिकाणी मंचावरून हेही स्पष्ट करतो की हा मंच राजकीय मंच नाही आहे.
या मंचावर अन्य अन्य पक्षातील सगळी लोक आहेत. मी सुद्धा राजकीय अभिनिवेश सोडून इथे आलेलो आहे, पण सत्यही बोलणं तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा 2011-12 कधी अभिषेक पिटिशन झाली, ऑर्डर आली, पिटिशन कधी झाली? 2013-14च्या काळामध्ये ज्यावेळेला ही पिटिशन झाली असेल त्यावेळेला जर सरकारने भूमिका स्पष्ट मांडली असती, तत्कालीन सरकारने जी आज मांडली कोर्टासमोर, तर कदाचित बरं झालं असतं. पण जे झालं ते सोडून देऊ. 2014ला कोर्टाने आदेश दिले, मी चुकत नसेल तर जज कानडे साहेबांनी आदेश दिले आणि 2 महत्वाचे प्रकार हे आपल्या खेळावर आणि सणांवर एका अर्थाने गदा आणू शकतील असे आले. ते म्हणजे वय आणि दुसरी म्हणजे उंची. आणि मग वयाची मर्यादा घालण्याचा प्रयत्न झाला आणि उंचीलाही मर्यादा घालायचा प्रयत्न झाला. आणि वयाची मर्यादा 18 वर्षाच्या वर ही नेली आणि उंची 20 फूट आणि त्याच्या खाली असावी एवढी नेली. आता 20 फूट म्हणजे मी जर 6 फुटाच्या जवळ असेन तर 3 थर लावले की संपला. आणि मर्यादा जर वयाची असेल तर सगळ्या कायद्यांचा सन्मान ठेवून सुद्धा हा खेळ ऐच्छिक असल्यामुळे सगळ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे आयोजक आणि गोविंदा पथकांना बाध्यकारक आहेच आणि त्यामुळे सुरक्षा महत्वाची आहे. अशा स्थितीमध्ये आपल्यातीलच काही समन्वय समितीचे सदस्य असतील किंवा अन्य काही लोक असतील, हे कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने जे अपील केलं असेल किंवा पिटिशन केलं असेल ती SLP ही निकाली काढली. आणि निकाली काढताना काय आदेश दिले अभिषेक? निरर्थक आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश हे निरर्थक आहे, इनफ्रक्च्युअस आहे असं सांगून निकाली काढली. आता मुंबई उच्च न्यायालयाने जर 18च्या ऐवजी 12 वर्षाची वय दिलं असेल अट आणि उंचीची मर्यादा फक्त 20 फुटाची दिली असेल, त्याच्यावर जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल की मी ती याचिका आणि ते आदेश निरर्थक ठरवतो, याचा अर्थ या दोन्ही अटी सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाहीत. पण गेल्या वर्षी झारीतले काही शुक्राचार्य असलेले प्रशासकीय अधिकारी असतील, काही आयोजक असतील, काही मंडळ असतील, काही मीडियातले आमचे मित्र असतील, या सगळ्यांनी त्याचं वातावरण असं निर्माण केलं की आता सगळ्यांवर कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेल्या प्रमाणे केसेस दाखल सुद्धा केल्या. गेल्या वेळेला हडबडी झाली. गेल्या वेळेला तुम्ही माझ्याकडे थोडे बाळा पडेलकर उशिरा आलात, पण आपण ह्या वर्षी सुरुवातीपासून कामाला लागलेलो आहोत. मग आम्ही भूमिका घेतली की याच्यावर निर्णय केला पाहिजे. देवेंद्र फडणवीसच्या सरकारने याच्यावर उतारा काढण्यासाठी, याच्यावर उपाययोजना करण्यासाठी पहिला निर्णय घेतला. तो म्हणजे माननीय विनोद तावडेजीने, माननीय मंत्री महोदयांनी हा सण आम्ही खेळ म्हणून सुद्धा साजरा करू शकतो आणि म्हणून खेळाचे नियम आम्हाला लागावेत आणि नवीन खेळ म्हणून याला दर्जा द्यावा. आणि त्या नवीन खेळाच्या दर्जामध्ये हाईट किंवा वय हे कुठल्याही खेळाला बंधन नसतं. कारण क्रिकेटमध्ये अंडर-12 पण असतो, अंडर-10 पण असतो, अंडर-17 पण असतो. आणि म्हणून खेळाचा दर्जा, साहसी खेळाचा दर्जा दिला. हे पहिलं राज्य सरकार आणि पहिलं मुख्यमंत्री आहे की त्यांनी साहसी खेळाचा दर्जा देऊन सुद्धा खेळ करता यावा असे नियमावली बनवले. सुदैवाने त्या समितीचा सुद्धा अध्यक्ष मीच होतो. ते नियम बनवण्यामध्ये आपण सगळ्यांनी भूमिका घेतली. दुसरी भूमिका होती ती म्हणजे कोणावरही अशा पद्धतीने कुठल्याही गोविंदा पथकावर, गोविंदावर, बाल गोविंदावर, आयोजकांवर गुन्हे दाखल होऊ नये.
पण आम्हाला पाहिजे तेवढी मदत त्यावेळेला आयोजकांकडून दुर्दैवाने झाली नाही आणि बाऊ जास्त झाला. मग आज ह्या वेळेला वेळीच आमच्या लक्षात असं आलं की याच्यावर कायदेशीर काहीतरी उपाय काढण्याची गरज आहे. अभिषेक असेल, गीता असेल, बाळा असेल, कमलेश असेल, समीर असेल, या सगळ्यांच्या आमच्या बैठका झाल्या आणि एक पर्याय अभिषेक तुम्ही आमच्या समोर आणलात की सर्वोच्च न्यायालयामध्ये आपणच गेलो तर काय होईल. मी मुद्दामून या ठिकाणी स्पष्ट करतो की अवमानकारक याचिका, ज्याला आपण डिफमेशन म्हणतो, कोर्टाच्या आदेशाचा भंग म्हणतो, त्या कोर्टाच्या आदेशाच्या भंग विषयातली याचिका ही माझ्या विरोधात स्वतः आहे. मी कोर्टामध्ये माझं ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे. मी सरकारकडे या भूमिकेच्या बाबतीत गेलो आणि मी सरकारकडे विनंती केली की सर्वोच्च न्यायालय जर ह्या देशात सर्वोच्च असेल तर त्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश हे निरर्थक म्हटलेले आहेत आणि म्हणून असं कुठलंही बंधन आपल्याला लागत नाही. ही भूमिका सरकारनेच घ्यावी. जर सरकारने ही भूमिका घेतली तर प्रशासनात बसलेले महापालिकांचे आयुक्त, पोलिसांचे आयुक्त, ट्रॅफिक पोलिसांचे अधिकारी आणि सर्व अधिकारी रित्या त्यामध्ये कामाला लागतील. मला या गोष्टीचा आनंद आहे की सरकारने ही भूमिका 100% मान्य केली आणि सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेतली की ज्यामध्ये चीफ सेक्रेटरी स्वाधीन क्षत्रिय साहेब, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग बक्षीस साहेब आहे आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय हे निरर्थक ठरतात. ही सर्वोच्च न्यायालयाची भूमिका हीच राज्य सरकारची भूमिका आहे आणि म्हणून अवमानयाचक याचिकेची तारीख नंतर होती. केवळ घोषणा करून थांबलं नाही सरकार, तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला धरून संदीप शिंदे यांनी, सरकारी वकील यांनी ही भूमिका सरकारची कोर्टासमोर मांडली. आजकाल स्वतःला भय नसलेले अभय नावाचे काही व्यक्ती आहेत, मी त्यांच्यावर टिप्पणी करणार नाही. निर्भयपणे काही आदेश येतात आणि म्हणून त्या निर्भयतेने वागणार. मी स्वतः त्या कोर्टासमोर अवमान केल्याच्या याचिकेमध्ये आहे. मी सुद्धा स्वतः भूमिका घ्यायचं ठरवलं की जर सर्वोच्च न्यायालय त्याही वेळेला एक्झिस्टिंग ऑर्डर होत्या तर याचा अर्थ मी मुंबई उच्च न्यायालयाच्या कुठल्याही आदेशाचा भंग केला नाही, त्यामुळे ही अवमानकारक याचिका मला लागूच होत नाही असा मी कॉन्टेस्ट करीन आणि सगळ्या मंडळांची भूमिका कोर्टासमोर मांडेन. आणि म्हणून आज एक पाऊल आपण पुढे गेलो आहोत की आपण एक पाऊल पुढे जाऊन सरकारने भूमिका घेतली, दुसरं पाऊल सरकारने ती भूमिका कोर्टासमोर मांडली. आणि आज या बैठकीला येण्याआधी मी स्वतः ॲडव्होकेट जनरल महाअधिवक्ता यांच्याशी मी बोललो आणि महाअधिवक्त्यांनी हे भूमिका घ्यायचं ठरवलंय की आम्ही सरकार म्हणून सुप्रीम कोर्टातना ते क्लॅरिफिकेशन आणायला जाऊ आणि घेऊन येऊच. ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाकडे घेतलेली आहे. सांगण्याचा मुद्दा, न्यायालयाच्या वर कोणी नसलं तरी न्यायालयाला गाईड करण्याची भूमिका प्रत्येक भारतीयाची आहे आणि त्या भूमिकेने काम करण्याची भूमिका ही मी घेतली, आपल्या समन्वय समितीने घेतली आहे. या गोष्टीची स्पष्टता आपल्या समोर आणणं गरजेचं आहे. याही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. याचा अर्थ काय, तर न्यायालयीन लढाई जी आहे ती आशिष शेलार आणि समन्वय समितीचे लोक लढतील, पण तुम्ही तुमच्या आयोजनामध्ये आयोजक म्हणून कुठेही मागे पडू नका. कुठल्याही केसेस आणि कुठलेही निर्बंध हे चुकीच्या पद्धतीने लावले जाणार नाही. जे निर्बंध आवश्यक आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेले, सुरक्षेच्या विषयातले, रहदारीच्या विषयातले, नागरिकांच्या सुविधेच्या विषयातले ते असतील, पण खेळ आणि सणामधले कुठलेही निर्बंध नाहीत. आणि म्हणून आयोजकांनी सढळ हस्ते पुढे या. हे आवाहन या मंचाच्या माध्यमातून शासनाच्या वतीने मी करतोय. गोविंदा पथकांना मी विनंती करतोय की तुम्ही तुमचा सराव त्याच पद्धतीने चालू ठेवा. शासन तुमच्या बरोबर आहे आणि बरोबरीनेच
सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा असल्यामुळे मी व्यक्तिगतरित्या मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठरवलंय, जे आज घोषित करतो की 1,00,000 गोविंदांना इन्शुरन्स देण्याचं काम हे आम्ही करू. 1,00,000 गोविंदांना. हो, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा तो आदेश आम्हाला मान्य आहे की आमच्या बालकांचं, आमच्या लहान मुलांचं, आमच्या गोविंदांचं, आमच्या थराची सुरक्षा ही आंबडच घेतली पाहिजे. आणि म्हणून 1,00,000 गोविंदांचं कायदा केलाय. गेल्या वेळेला गीता तुम्ही आला होतात, बाकी सगळे आले होते. आम्ही बांद्र्यामध्ये एक प्रायोगिक तत्वावर एक खेळ करून दाखवला. लोकांनी उत्साहाने त्यात भाग घेतला. ह्या वेळेला आम्ही हेच आयोजन मुंबई शहरात ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून सुद्धा त्याचं प्रदर्शन झालं पाहिजे म्हणून 5 कार्यक्रम 5 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात तो गोविंदाच्या आधी होईल. आणि म्हणून सराव शिबिर असतात, तसं सरावांचे हे ॲडव्हेंचरस खेळ हे मुंबई शहरात 5 ठिकाणी मी स्वतः आयोजित करणार आहे. आपण सगळ्यांना मी त्यासाठी त्याच्यात आवाहन करतो आहे. मित्रांनो, हा सांस्कृतिक वारसा आहे आपला. या माध्यमातून समाजालाही आम्ही विनंती करतोय आणि सडळ हस्ते पुढे यावं, ह्या पद्धतीची भूमिका मांडण्यासाठी मी इथे आलेलो आहे. काही लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की आशिष शेलार कुठला थराला असतो, पण मी थर सोडून काही करत नाही. मी खालच्या थराला जाणारा व्यक्ती नाही. काही लोक तर म्हणतात मी आजकाल थरथराट समोरच्याला निर्माण करतोय. अशी सुद्धा स्थिती असली तरी या वेळेला कुठल्या ना कुठल्या थराला मीही तुमच्याबरोबर राहीन, याचं सार्वजनिकरित्या मी तुम्हाला ग्वाही देतो. कुठल्या मंडळाने मला बोलवायचं ते तुम्ही ठरवा, पण मी सुद्धा त्यामध्ये सम्मिलित होईन. पण या युवकांच्या ऊर्जा निर्माण करणाऱ्या या सणाला आणि खेळाला सुरक्षिततेचा आणि लोकांच्या अडचणीतना बाजूला काढून सुद्धा कायदेशीररित्या चालवण्याची भूमिका हे शासनाने घेतलेली आहे. त्यावर आपण सगळेच जण पुढे जाऊया आणि निर्विघ्नपणे याही वर्षी हा खेळ आणि सण आपण सगळेजण साजरा करूया, हेच निमंत्रण देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन शेलार साहेबांनी केलेलं आहे. तत्पूर्वी एक ठाणे, वाशी, कल्याण, डोंबिवली आणि त्या पुढील भागातील पदाधिकारी, समन्वय समितीचे पदाधिकारी, खेळाडू यांनाही इथे आशिष शेलार साहेबांचं आभार मानायचं आहे ते आपल्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल. तर त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. श्री मुंडे आणि त्यांचे सहकारी जे कल्याण, डोंबिवली, वाशी या भागातून आलेले आहेत. आपण त्याचप्रमाणे नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त यांनाही इथे श्री आशिष शेलार यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी गोविंदा पटूंच्या मागे, या दहीहंडी सणाच्या मागे ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांनाही इथे आभार मानायचे आहेत. नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आता आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे,
गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की बोल बजरंग। त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधुवर्ग आणि भगिनी कोणी असतील तर आणि दूरदर्शन टी व्ही माध्यम या सर्वांचे इथे मनापासून जाहीर आभार। सर्व पत्रकार बंधू भगिनी वर्ग त्यांनी खरोखरच अगदी वेळेत येऊन या कार्यक्रमाला ते वेळेत उपस्थित झाले होते, परंतु पावसाच्या अतिवृष्टीमुळे काही सर्वजण येऊ शकले नाहीत आणि ही सभा वेळेवर चालू होऊ शकली नाही। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने समन्वय समितीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनश्च एक बार